आज आपण बनवणार आहोत गुळ पापडी। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ, 1 लहान वाटी मैदा, चिमटभर मीठ, अर्धा चम्मच जिरे पावडर, 1 चम्मच या चमच्याने तीळ, 1 वाटी गुळ, 3 चम्मच तेल या चमच्याने मोहन टाकण्यासाठी। आता आपण या गुळाचे पाणी करून घेऊया। मी हे पाणी आधीच करून ठेवलं आहे। हे पहा, गुळ मुरायला वेळ लागतो म्हणून मी पाणी आधीच करून ठेवलं आहे। आता आपण हे सगळं एकत्र करून कणिक भिजवून घेऊया। हे पहा, आपण कणिक टाकू, मैदा टाकू, मीठ टाकू चिमटभर, जिरा, तीळ, तेल आणि हे सगळे एकत्र करून घेऊ। आणि आता हे गुळाचं पाणी त्यांना भिजवायचं। साधं पाणी टाकायचं नाही, सध्याच टाकायचं नाही, लागलं तर टाकायचं, नाही तर टाकायचंच नाही। गुळाच्याच पाण्याने भिजवायचं ते। ही आपली गुळ पापडीची कणिक भिजून तयार आहे। आता आपण ही गुळ पापडी लाटून घेऊया। गुळ पापडी हे कणिक पोळपाटाला चिपकली नाही पाहिजे म्हणून तेल लावूया आणि मग लाटूया। हे अशा प्रकारे लाटून घ्यायची आणि हे अशी वाटी राहते खोल धारीची पहा, त्यांना असं आपण कापून घ्यायची। पुन्हा आपण करून घेऊ। आपल्या पापड्या लाटून तयार आहे। आता आपण याला खोचे मारूया, फुगल्या नाही पाहिजे म्हणून। हे असं फुगलं नरम पडते म्हणून याला खोचे मारले। आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे। हे तेल गरम होते तोपर्यंत तेल गरम झालं आहे। आता आपण या पापड्या तळून घेऊया। असे पलटत या। छान असा कलर आला आहे गोल्डन तेलामध्ये पहा, तुम्ही पाहू शकता। झाल्यानंतर त्याला कलर येते असा गोल्डन। दोन्ही एकूण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कच्चा राहणार नाही। अशा प्रकारे आपली गुळ पापडी बनून तयार झाली आहे। ही आपण चहा सोबत खाऊ शकतो। हे पहा, तुम्ही पाहू शकता, हे खुसखुशीत अशी नरम गुळ पापडी तयार झाली आहे। पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।